गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. मागच्या भागात आपण राजपुत्र दक्षाचा पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकला. आता या भागात पुढची कथा मी सादर करत आहे. आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कथा ऐकूया. राजपुत्र दक्ष आणि पालीच्या बल्लाळ विनायक मंदिराच्या स्थापनेची कथा भाग 3. विश्वामित्र यांनी राजा भीमला दक्षाचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून त्याने उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन केले. मग ते राजाला दक्षाचा पुढील वृत्तांत सांगू लागले. ते म्हणाले, राजा, मुद्गल ऋषींनी दक्षाला ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर त्याने आपल्या मातेसहित उन्मत्त होऊ नकोस, न्याय नीती धर्माने प्रजापालन कर, सदैव पुण्य कर्मरत राहा, लोककल्याणासाठी तुला जे जे काही करता येणे शक्य आहे ते सर्व कर, गोब्राह्मणाचे पालन व संरक्षण कर, आपल्या कर्तव्य पालनात कधीही कंटाळा करू नकोस, कारण कर्तव्य तत्पर असणाऱ्यावर देवाची कृपा आपोआप होते, तुला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त होवो, तुझ्यावर अखंड गणपतीची कृपा राहो असा आशीर्वाद दिला. त्यानंतर दक्ष हा कौंडिन्यपुराजवळील अरण्यात एका जीर्ण देवालयात 12 वर्षे राहत होता. त्याला तेथे हत्तीवर स्वार असल्याचा स्वप्न दृष्टांत झाला. त्याने हे स्वप्न आईला सांगितले. आई म्हणाली, बाळा, स्वप्न तर खूपच सुंदर आहे. हत्तीचे दर्शन म्हणजे गजाननाचे दर्शन आणि हत्तीवर स्वार होणे म्हणजे राजपदाची प्राप्ती. एवढे सांगून विश्वामित्र म्हणाले, हे राजन, काळाची गती ही खूप विचित्र असते. काळ चांगला असेल तर सर्व सुख समृद्धी मिळते आणि काळ चांगला नसेल तर सर्व नष्ट होते. असेच दक्षाबरोबरही घडले. काही दिवसांनी अचानक कौंडिन्यपूरचा राजा मरण पावला. तो निपुत्रिक होता. त्याच्या मृत्यूने राणी सुलभा, प्रधानद्वय सुमती व मनोरंजन, राजपरिवार व प्रजानन शोकग्रस्त झाले. दुःखावेगाने सर्व नगरच रडत होते. मान्यवरांना आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडला होता. तेव्हा राजपुरोहिताने सर्वांना एकत्र बोलाविले. तो म्हणाला, महाराजांच्या निधनाने आपल्या सर्वांवरच मोठा आघात झाला आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो. मरणारा मनुष्य गुणवान, शीलवान व उपकारी असेल तर त्याच्या जाण्याने अधिक दुःख होते. त्यामुळे महाराजांच्या मृत्यूने आपणा सर्वांना किती शोक झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. अशा प्रसंगी नेमके काय करावे हेही बहुधा सुचत नाही. तथापि कुठेतरी दुःख आवरावेच लागते. तुम्ही असा शोक करीत बसला तर महाराजांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यांच्या देहावर अग्निसंस्कार करणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे. तरी पुढील व्यवस्थेला लागावे. राजपुरोहिताच्या विनंतीला मान देऊन मंडळींनी शोक आवरला. अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली. राजा निपुत्रिक असल्यामुळे सुमती प्रधानाच्या हातूनच त्याचे उत्तर कार्य करण्यात आले. राजाला तिलांजली दिल्यावर सर्व मान्यवर राजवाड्यात आले. सुलभा राणीचे सांत्वन करून ते सर्वजण स्वगृही गेले. चंद्रसेन राजाने आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता. राजसिंहासन रिकामे ठेवणे हेही योग्य नव्हते. प्रजाही चिंतेत होती. गादीवर कोणाला बसवायचे असा राणीला व राजाच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला होता. योगायोगाने त्याच समयी मुद्गल ऋषींचे कौंडिन्यपुरात आगमन झाले. प्रधानाने त्यांचे स्वागत केले. त्यांना आपली चिंता सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. ते म्हणाले, सुमंता, तुमच्या राजाचा महान नामक एक हत्ती आहे. तू त्याच्या सोडणेत एक रत्नमाला दे. त्याला नगरातून फिरून आण. तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला तुम्ही सन्मानाने राज्याभिषेक करा. त्याच्या अधिकारात राज्यकारभार चालावा. माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. मुद्गल ऋषीवर राजपरिवाराची श्रद्धा होती म्हणून त्यांनी सुचविलेल्या मार्गाला सुलभराणीने व प्रधानांनी तत्काळ मान्यता दिली. मग एका शुभ दिनी शुभ मुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत राणीने रत्नमाला दिली. हत्तीला उद्देशून ती म्हणाली, महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यानंतर कौंडिन्यपुराचा राजसिंहासनावर जो पुरुष बसण्यास योग्य असेल त्याच्याच गळ्यात तू ही रत्नमाला घाल, अशी माझी तुला विनंती आहे. राजाची निवड होणार म्हणून लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
त्या दिवशी सर्व नगर सजवण्यात आले होते. रस्तोरस्ती चौकाचौकात लोकांची दाटी झाली होती. त्या हत्तीने आपल्यालाच माळ घालावी असे प्रत्येकाला मनोमन वाटत होते. प्रधानांनी हत्तीला राजवाड्यातून समारंभपूर्वक बाहेर आणले. त्याला नगरातून फिरवले, पण त्याने कोणाच्याही गळ्यात रत्नमाला घातली नाही. मग त्याने अरण्यात प्रवेश केला. दक्ष राहत असलेल्या देवालयापाशी तो आला. तेथे दक्ष गणेश पूजनात मग्न होता. हत्तीने ती रत्नमाला त्याच्या गळ्यात घातली. ते पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या. मंगलवाद्यांनी एकच गजर केला. हा काय प्रकार आहे हेच दक्षाला कळेना. तो संभ्रमित झाला. प्रधानाने पुढे येऊन त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसिंहासन स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा दक्षाला खूपच आनंद झाला. अशा प्रकारे त्याला स्वप्नदृष्टांताची प्रचिती आली. श्री गजाननाच्या कृपेनेच हे सर्व घडून येत आहे, म्हणून त्याने आपल्या आराध्य देवताला कृतज्ञतेने नमस्कार केला. हा नवीन राजा तपस्वी आणि भाविक आहे हे पाहून प्रधानांना परम संतोष वाटला. लोकांनाही हा नवा राजा पसंत पडला. त्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचा जय जयकार केला. दक्षाला मंगलवाद्याच्या निनादात मिरवणुकीने वाजत गाजत राजप्रासादात नेण्यात आले. तिथे त्याचा उत्तम आदर सत्कार करण्यात आला. मग एका उत्तम मुहूर्तावर त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या पुत्राचे ते कौतुक पाहून कमलाराणीच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या मंगलप्रसंगी दक्षाला आशीर्वाद देण्यासाठी मुद्गल ऋषी स्वतः उपस्थित होते. दक्षाने त्यांची पूजा केली, त्यांचा थोर सन्मान केला. त्यांना अगणित संपत्ती व अनेक गावे वतन म्हणून दिली. ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म करून संतुष्ट केले. नवीन राजा मिळाला म्हणून प्रजेनेही आनंदोत्सव साजरा केला. हे वृत्त दक्षाच्या पित्याला समजले. तोही लवाजम्यासह आपल्या पत्नीला व पुत्राला भेटण्यास आला. त्याने आपल्या पूर्वकृत्याबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली. तेव्हा दक्ष हा राजपुत्र आहे या वृत्ताने प्रजाजनांना खूपच आनंद झाला. दक्षाला राज्यप्राप्ती झाल्यानंतर काही दिवसाने गणपतीने वीरसेन राजाला स्वप्नदृष्टांत देऊन त्याचा उपवर कन्येचा विवाह दक्षाशी करून देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे दक्षाचा वीरसेनाच्या कन्येशी थाटात विवाह पार पडला. या दाम्पत्यास बृहद्वानु नावाचा पुत्र झाला. बृहद्वानुला हलधर, हलधराला सुशील, सुशीलास पद्माकर, पद्माकरास रिपुगर्दी व रियुमस चित्रसेन आणि चित्रसेनाचा पुत्र भीम हा राजा तू आहेस. विश्वामित्राच्या मुखातून आपल्या पूर्वजांची कथा व वंशपरंपरा ऐकल्याने भीम राजास खूपच आनंद झाला. विश्वामित्रांनी त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या पत्नीसह तो नगरात परतला. त्याला सुखरूप पाहून प्रजानन सुखावले. त्यांनी आपल्या राजाला व राणीला मिरवणुकीने वाजत गाजत राजवाड्यात आणले. पुढे एका शुभ दिनी राजाने विश्वामित्राने सांगितल्याप्रमाणे गणेश अनुष्ठानास प्रारंभ केला. तो एकाग्रचित्ताने मंत्र जप करीत असे. या उपासनेच्या प्रभावाने त्याची चित्तवृत्ती गजाननमय झाली. त्याला सर्व ठाई गणपतीचेच दर्शन होऊ लागले. काही दिवसांनी गणपतीने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले. राजाला आशीर्वाद देताना तो म्हणाला, भीमा, तुझा भक्तिभाव आणि तपश्चर्या पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. लवकरच तुला एक विद्वान, पराक्रमी आणि सद्गुणी पुत्र होईल. त्या वरदानाने भीम राजास अत्यंत हर्ष झाला. काही काळानंतर राणी गर्भवती राहिली. तिला एक तेजस्वी आणि देखणा पुत्र झाला. राजाची सुद्धा इच्छा पूर्ण झाली. त्याने पुत्रजन्माचा आनंदोत्सव साजरा केला. अपार दानधर्म केला. 12व्या दिवशी राजपुत्राचे मोठ्या थाटामाटात बारसे केले आणि त्याचे नाव रुक्मांद ठेवले. फ्रेंड्स, या कथेत आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने राजपुत्र दक्षाचे कल्याण कसे झाले हे पाहिले. पुढच्या भागात मी नवीन कथा घेऊन पुन्हा उपस्थित होईल. गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. धन्यवाद.